तर मित्रांनो, आज आहे मतदानाचा अगोदरचा दिवस. म्हणजे आज साधारण आम्ही चिपळूणला जाऊ, तालुक्याच्या ठिकाणी जावं लागतं आणि त्या ठिकाणी जाऊन आपल्याला पेट्या वगैरे जमा करायच्या असतात. आणि जी आपल्याला टीम भेटलेली असते म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर वगैरे बूथचा, आणि 3-4 बूथ मिळून एक बस केलेली असते. त्या बसमध्ये जाऊन आपल्याला त्या पेट्यांसोबत आपल्या बूथवर जायचं असतं. तर बरेच मागे व्हिडिओ टाकल्यानंतर मला कमेंट्स आल्या की पोलीसची ड्युटी वगैरे कशी असते, ड्युटी अवर्स किती असतात वगैरे वगैरे. तर पोलीसची ड्युटी म्हणजे मुळात ही काही ड्युटी वगैरे अवर्स काही फिक्स नाही आहेत. आता आम्ही आलो इलेक्शन बंदोबस्तसाठी रत्नागिरी जिल्ह्यात, आणि आता मागच्या 2 दिवसांपासून आमची फक्त एक हजेरी व्हायची दिवसातून एक वेळा, आणि आम्ही थांबलेलो होतो आणि थोडंफार ब्रीफिंग वगैरे चालायचं. पण मग आता इथून जे 2 दिवस आहेत पुढचे, ते 2 दिवस थोडे टफ राहतील आमच्यासाठी. म्हणजे टोटल आम्ही बिझीच राहू पूर्ण 24 तास. तर अशा प्रकारची ड्युटी असते. आता जर कधी मुख्यालयाला असलो तर मुख्यालयाच्या ठिकाणी असं आहे की त्या ठिकाणी आपल्याला ड्युट्यांवर डिपेंड करतं. जर कधी गार्ड ड्युटी वगैरे लागली, आणि तर त्या गार्ड ड्युटीमध्ये 2-3 प्रकारचे गार्ड असतात. एक असतं आपलं 12-12चं गार्ड, दुसरं असतं 12-24चं गार्ड, काही 24-24चे गार्ड असतात. मग त्या ठिकाणी आपण 12 तास ड्युटी करतो. म्हणजे समजा सकाळी 8ला ड्युटी सुरू झाली तर आपण गार्डला रिलीव्ह होतो आपण साधारण पुढच्या संध्याकाळच्या 8 वाजता, सकाळी 8 ते संध्याकाळी 8, आणि नंतर मग 12 तास आपण सुट्टीवर असतो, म्हणजे थोडक्यात रिलॅक्स असतो. त्याच्यानंतर दुसरे दिवस ड्युटी लागते. आणि जर कधी 24-24चं गार्ड असलं तर मग पूर्ण 24 तास आपण बिझी असतो. म्हणजे आज सकाळी गेलो तर उद्या सकाळी सुट्टी होते, आणि त्यानंतर मग परत पूर्ण 24 तास गॅप राहील, आणि त्याच्यानंतर पुढच्या 1 दिवस गॅपनंतर परत ड्युटी लागेल. 12 तासाची ड्युटीमध्ये विषय असा असतो की आपण गार्डवर असणारे किती जण आहेत, म्हणजे थोडक्यात काही वेळा ड्युटी पॉईंटला आपले असतात 3 जण, काही वेळा असतात 2 जण. आता 2 जण असले तर मग ड्युटी कशी चालते की 2-2 तास असते पाडीपाडीने. म्हणजे आता समजा जर कधी सकाळी 8ला गेलो आपण तर 8 ते 10 एक जण करेल, मग दुसरा 10 ते 12 करेल, मग 8 ते 10वाला जो असेल तोपर्यंत रिलॅक्समध्ये असतो. म्हणजे तोपर्यंत तो आराम करतो, मग परत त्याची ड्युटी लागते. म्हणजे जर कधी 2 जण असले 12 तासच्या गार्डमध्ये तर आपल्याला असं धरून झाला तुम्ही की आडीपाडीने 6 तास ड्युटी येते. आणि जर कधी तेच गार्ड थोडं बिझी असलं, म्हणजे असतं ना आता काही पॉईंट थोडे टफ असतात, टफ म्हणजे बिझी असतात, तर मग त्या ठिकाणी असं धरून चालायचं की 4 तास ड्युटी येते. मग ती 4 तास आपल्याला व्यवस्थित थांबावं लागतं. म्हणजे थोडंसं कडीचोट म्हणू शकतो आपण त्याला स्ट्रिक्टली. तर मग तिथं कसं असतं, मग आता 2 तास केली आपण की त्याच्यानंतर 4 तास गॅप येतो. पुढचे 2 जण जे असतात ते 2-2 तास करतात, आणि परत मग 2 तास केल्यानंतर परत मग 4 तास ते ड्युटी करतात. मग अशा प्रकारचे 12 तास आपले पूर्ण कंप्लीट होऊन जातात. म्हणजे जर कधी 12 तास ड्युटी असली, 2 जण असले तर 6 तास ड्युटी येते आपली. आणि जर कधी 12 तास ड्युटी असली आणि 3 जण असले तर मग 4 तास ड्युटी येते. असं हे 12 तासचं शेड्यूल आहे. आणि तसंच 24 तासमध्ये सुद्धा आहे. 24 तासमध्ये आपलं किती जण आपण त्या पॉईंटला आहेत त्या ड्युटी अवर्समध्ये, तर त्यावर आपलं ड्युटी ही ठरत असते. आडीपाडीने आपल्याला तास विभागून ती ड्युटी करायची असते. म्हणजे अशा प्रकारची ड्युटी असतात. आता ते गार्ड ड्युटीचा विषय झाला. आता इतर जे बंदोबस्त असतात तर बंदोबस्तचा विषय असा असतो की बंदोबस्तवर डिपेंड करतं की नेमकं आपण कोणत्या ठिकाणी आहेत. आता जर समजा गणपती असले तर गणपतींच्या वेळी असं होतं आमचंवालं की सुरुवातीला तर जे मंडळ वगैरे होते त्या ठिकाणी आमची ड्युटी होत्या. आणि जसे जसे गणपती उठत चालले होते, म्हणजे 2 दिवसाचा, 4 दिवसाचा, 5 दिवसाचा, मग 10 दिवसाचा, तर त्या मिरवणुकींना आमची ड्युटी लागलेली होती. आणि ती ड्युटीचं काही फिक्स नाही राहायचं. समजा एखादं ठिकाण आहे, त्या ठिकाणी जर कधी लवकर संपलं, म्हणजे रात्री 10-11 वाजता जर कधी मिरवणूक वगैरे संपली तर त्या टायमाला आमची ड्युटी संपून जायची. आणि ड्युटीवर आम्ही आलेलो असायचो साधारण दुपारी 2-3 वाजता आलेलो असायचो. तर या प्रकारची थोडक्यात ड्युटी असते. आता ती नवरात्रीचा बंदोबस्त लागला होता आमच्या मागे. आता नवरात्रीचा बंदोबस्त म्हणजे साधारण संध्याकाळी आम्ही 5-5:30 वाजता जायचो, आणि 10 वाजेपर्यंतचं दांडी खेळायचा टाईम असायचा. तर 10 वाजता दांडिया बंद झाल्या, गरबा बंद झाला की त्यानंतर मग आमची ड्युटी संपायची. म्हणजे साधारण त्यावेळेस थोडं रिलॅक्सच होतं. तर थोडक्यात असं म्हणू शकतो आपण, अशा प्रकारची ड्युटी आहे की ड्युटी काही फिक्स नाही आहे. जो इव्हेंटला आपली ड्युटी लागली त्याच्यावर आपली ड्युटी ठरत असते की आपण किती तास ड्युटी करणार आहेत म्हणून. तर मग आजचा हा 3रा दिवस आहे, 3रा नाही 4था दिवस आहे. 3रा दिवस आहे रत्नागिरी बंदोबस्तचा, इलेक्शन बंदोबस्तचा, विधानसभा इलेक्शनचा. आणि उद्या मतदान होणार आहे. तर मग पाहू आता, मी पुढे तसं व्हिडिओमध्ये टाकेलच नेमकं आजचं सगळ्या गोष्टी काय होत्या म्हणून.
तर मग चला भेटू. आणि आता बघा, आता कसं असतं पोलीसमध्ये एक गोष्ट असते की पोलीस म्हणजे कोणतीही फोर्स असो, की जर कधी ड्युटी किंवा आपल्याला कुठे जायचं आहे, तर जर जाणार आपण 9 वाजता असलो तर आम्हाला सांगितलं जातं की 5, 5:30, 6 वाजता तुम्ही रेडी राहायचं आहे. म्हणजे आता ते त्यामागचं कारणही माहिती, कारण की बऱ्याच वेळा असं होत नव्हतं की लोक टायमावर येत नाही, ज्यांना बी बोलवलेलं आहे त्यांना. मग त्यामुळे आम्हाला आज बघा, आम्ही उठलो आहे साधारण सकाळी 5:30 वाजता आणि रेडी आहेत आम्ही बॅग वगैरे पॅक करून. हे बघा तुम्हाला दाखवत आहे, हे काही जण आहेत जे बॅगा घेऊन बाहेर उभे आहेत. तेव्हापासून आम्ही रेडी आहेत, पण अजून आता 7, 7:30 वाजले आहेत, काही गाडी आली नाही. आणि मला असं वाटतं की घ्यायला येणारी गाडी जी आहे ती 8:30, 9 वाजेपर्यंत येईल, तसं मी सांगेल तुम्हाला. पण असं काहीच सीन आहे, ते असं ड्युटी अवर्सबद्दल असं काहीच म्हणजे कमेंट आली होती म्हणून त्यावर मी असं रिप्लाय केलेला आहे. रिप्लाय म्हणजे थोडक्यात अशा प्रकारची ड्युटी असते.